नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, भारतानं पाकिस्तानवर सिंदूर ऑपरेशन केलं आणि त्या सिंदूर ऑपरेशन मध्ये 9 कॅम्प असे उद्ध्वस्त केले. त्या कॅम्प मध्ये दहशतवादी राहत होते आणि दहशतवाद्यांचा हल्ला हा भारतावर तशाच प्रकारे झाला होता. त्याचं प्रत्युत्तर म्हणून भारतानं हे सिंदूर ऑपरेशन केलं. परंतु आता पाकिस्ताननं सुद्धा याला प्रत्युत्तर देण्याचं ठरवलेलं आहे आणि पाकिस्ताननं सुद्धा आता भारतावर हल्ला केलेला आहे. ते नेमका हल्ला कुठं झालेला आहे आणि या सिंदूर ऑपरेशन नेमकं कसं घडलं हेच तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. मित्रांनो, भारत पाकिस्तान म्हटलं की युद्ध कधी होणार आता याची चिंता ही लोकांना भारतातले असो किंवा पाकिस्तानातले असो लागलेली होती. आणि त्यामध्ये एक प्रकारे देशामध्ये सांगितलं गेलं, भारतामध्ये पूर्ण सांगितलं गेलं की मॉक ड्रिल होणार आहे. म्हणून सगळी लोक तयार झाली की मॉक ड्रिल होणार आहे. परंतु मॉक ड्रिल हे फक्त भारतामध्ये होणार म्हणून सांगितलं आणि खरोखर हे मॉक ड्रिल कुठं पार पडलं तर पाकिस्तानमध्ये मॉक ड्रिल पार पडलं. एक ट्रेलर दाखवलं भारताला, पाकिस्तानच्या लोकांना की आम्ही कशा प्रकारे तुम्हाला फोडू शकतो, जर आमच्या नादाला लागाल तर कशा प्रकारे आम्ही तुम्हाला गार करू शकतो. अशा प्रकारचं ट्रेलर हे भारतानं पाकिस्तानला दाखवलं. आणि यामध्ये आता पाकिस्तान जरी हे ट्रेलर जरी दाखवलं असलं तरी सुद्धा शांत बसत नाहीये. पाकिस्तान उड्या हाणतोय. पाकिस्तान सांगतोय की आम्ही आता परत हल्ला करणार, आम्ही तुमचे रक्त पिऊनच आम्ही शांत बसणार, अशा प्रकारचे वक्तव्य पाकिस्तान मधून येत आहेत. मित्रांनो, आता या पाकिस्तानवर हल्ला करण्याचा तर कोणाचाही उद्देश नव्हता. यामध्ये सिंदूर ऑपरेशन हे नाव का देण्यात आलं, कारण पहलगाम मध्ये एका 9 तरुणीचं अगदी 8 दिवसाखाली त्या तरुणीचं लग्न झालेलं होतं आणि 8 दिवसाखाली तरुणीचं लग्न झालेलं असताना तिचा नवरा आणि ती पहलगाम मध्ये काश्मीर मध्ये फिरायला गेलेले असताना त्या मुलीच्या नवऱ्याला या अतिरेक्यांनी, या आतंकवाद्यांनी गोळ्या घालून ठार केलं. मग ज्या आपल्या स्त्रीचं, ज्या आपल्या तरुणीचं, ज्या आपल्या बहिणीचं यांनी कुंकू पुसण्याचं काम केले, सिंदूर पुसण्याचं काम केले, त्याचं नाव आपल्या सैन्यानं, आपल्या भारत देशानं सिंदूर ऑपरेशन असं ठेवलं. आणि सिंदूर ऑपरेशन मध्ये आता भारतावर हल्ला करण्याचं पाकिस्ताननं ठरवलेलं आहे वेगवेगळ्या राज्यावर. परंतु यामध्ये आता राजस्थान असो, जम्मू काश्मीर असो, या ठिकाणी सुद्धा हल्ला होऊ शकतो. राष्ट्रपती भवनाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. आणि याचं कारण म्हणजे की आता पाकिस्तान हे शांत बसणार नाही, कारण पाकिस्तानमध्ये जी चूल आहे ती अजून मिटलेली नाही. याच्यामुळे जम्मू काश्मीर मध्ये तर हल्ला होऊ शकतो, परंतु आता भीती आहे वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या राज्यांमध्ये या हल्ल्याचा प्रभाव पडू शकतो आणि हा हल्ला लवकरात लवकर वेगवेगळ्या राज्यामध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतो. परंतु सकाळी एक पाकिस्तानचं लढाऊ विमान आलं होतं आणि ते विमान भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी पाठवलेलं होतं. परंतु भारतानं ते विमान अगदी काही सेकंदातच, काही वेळातच त्याला खाली पाडलं आणि त्याच्यापासून कुठलीही भारताला हानी झालेली नाही. म्हणजे पाकिस्तानकडे किती विमानं खतरनाक आहेत, किती त्यांच्याकडं अग्रेसिव्ह सायन्स झालेलं आहे, क्रिएटिव्ह सायन्स आहे, हे याच्यावरून लक्षात येतं. आणि पाकिस्तानची अवकात काय आहे हे या विमानावरून लक्षात येते. आणि तरी सुद्धा हे बेकारड पाकिस्तान आपल्या नादाला लागतंय, भारताच्या नादाला लागतंय. म्हणजे याच्याकडे खायला नाही दाना आणि मला म्हणा बाजीराव म्हणा, अशा प्रकारचं यांचं हे पाकिस्तानचं चालू आहे. परंतु भारताने याला जोरदार प्रत्युत्तर दिलेले आहे. कशा प्रकारे यांना दाना पुरवायचा आहे, कशा प्रकारे यांना चारा घालायचा आहे, हे सगळं काही भारतानं ठरवलेलं आहे.
आणि याच्यातच आता भारतावर हल्ला, महाराष्ट्रावर हल्ला, कुठल्याही राज्यावर हल्ला, कुठल्याही शहरावर हल्ला जर होणार नसेल किंवा होणार असेल तर लवकरात लवकर हे हल्ले ओळखून आपल्याला सावध राहायचे आणि सावध राहून या युद्धाला, या पुढल्या आपल्या सगळ्या कसोटीला सामोरे जायचे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? आता पाकिस्तान हल्ला करू शकतो का? आणि यावर तुमचं म्हणणं काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.